दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, शरद पवार फडणवीसांच्या हस्ते संमेलनाचं दीप प्रज्वलन. मराठी साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर. यावेळी मोदी आणि शरद पवारांमध्ये संवाद. फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर. जनता बँकेच्या हिरक जयंती वर्ष समारोह कार्यक्रमाला उपस्थित राहणार. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची अमित शहांशी चर्चा होणार. लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. वोरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय. दाऊद राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शनबाबत तपास करण्यासाठी तत्कालीन गृहसचिव NN व्होरांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली होती स्थापन. राजकीय नेते शरद पवारांविषयी माहिती गृह खात्याच्या रेकॉर्डवर नाही. माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना गृह खात्याकडून माहिती. गृह खात्याच्या रेकॉर्डवर अहवालच नाही या माहिती अधिकारातल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. व्होरा यांनी गृह खात्याच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करणार नाही असं म्हटलं. तर व्होरा समितीच्या अहवालासंदर्भात गृह मंत्रालयाने उत्तर द्यावं, खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन. 1999ला वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडलेला. शरद पवारांची कबुली. शेवटच्या 8 ते 10 मिनिटात सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केल्याचाही दावा. शरद पवार यांच्याशी काही मतभेद नाहीत, मात्र दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना पुरस्कार देण्यास आमचा विरोध. संजय राऊत यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांची दमानियांवर आरोपांची तोफ. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यामध्ये 25 खोक्यांचा बॅलन्स. कुणाच्या माध्यमातून रिचार्ज झाला हे पुराव्यासह सांगू. चव्हाणांची एक्सपोज. सूरज चव्हाणांच्या आरोपांनंतर अंजली दमानिया संतप्त. फडणवीस आणि अजित पवारांनी माझी बँक खाती तपासावी. मी भ्रष्ट असेल तर मला अन्यथा सूरज चव्हाणला शिक्षा द्यावी. दमानियांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा की नाही, घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. तर हत्या प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार, धनंजय देशमुख यांचा सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. जरांगेंची फडणवीसांकडे मागणी. आरोपींना मदत करणारे सहआरोपी का नाहीत, जरांगेंचा सवाल. तर या प्रकरणातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे असल्याचाही हल्लाबोल. मसाजो ग्रामस्थ देशमुख कुटुंबाने उपोषणाला बसू नये, जरांगेंचं आवाहन. मात्र मसाजो ग्रामस्थ देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम. 25 फेब्रुवारीपासून करणार अन्नत्याग आंदोलन. मुंबईत जमिनी खालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा. राज ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे मागणी. 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील, राज ठाकरेंचा सल्ला. लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावर महिलांकडून नाराजी व्यक्त. योजना सुरू करण्यापूर्वी सरकारने अटी शर्ती का टाकल्या नाहीत, लाडक्या बहिणींचा सवाल. योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुती सरकारला मत दिल्याचीही प्रतिक्रिया. राज्यामध्ये 10वीच्या परीक्षांना सुरुवात. नाशकात परीक्षा केंद्रावर पालकांची गर्दी. शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याची धावपळ. जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची शक्यता. पेपर सुरू झाल्यावर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर. जालन्याच्या बदनापूरमधला प्रकार. यवतमाळच्या महागावमध्ये पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला. पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. शिक्षण विभागाकडून आणि महसूल विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी इथल्या शाळेमध्ये चौकशी सुरू. जालन्यामध्ये परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा मोठा संकल्प. संपूर्ण प्रकाराची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार. जालन्यात झालेल्या पेपर फुटीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. जालन्यातील पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी होणार. जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची माहिती. संबंधित CSC केंद्राची शिक्षणाधिकारी आणि पोलिसांकडूनही पडताळणी सुरू. भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी. पत्राद्वारे अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी. महाले या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महालेंना धमकीचं पत्र आल्याचं प्रकरण. भाजप कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत घुसले चिखली पोलीस स्थानकात. आरोपीला तात्काळ पकडून कारवाईची ही मागणी.
चिखलीमध्ये श्वेता महालेंच्या कार्यकर्त्याचा पुणे नागपूर महामार्गावर रस्ता रोको. श्वेता महाले यांना धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक. जालन्यामध्ये एसटीने 6 प्रवाशांना चिरडलं. अपघातात दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी. ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. जालन्याच्या अंबड बस स्थानकावरची घटना. छावा चित्रपट पुन्हा एकदा वादात. गणोजी आणि कान्होजी राजे शिर्के यांची चित्रपटात बदनामी. राजे शिर्के घराण्याचा आरोप, तर छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पटोलेंनी तिकीट कापून घात केला. कोरोटेंची शिवसेनेत प्रवेश केल्यावर नाना पटोलेंवर टीका, तर जहा नाना वहा कभी नहीं जाना असा हल्लाबोल. काही लोक धक्का पुरुष झाले आहेत. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. पक्षातल्या चांगल्या लोकांना धक्का मारून काढणाऱ्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. शिंदेंचं ठाकरेंवर हल्लाबोल. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची पहिली बैठक. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलावली बैठक. संध्याकाळी देवगिरीवर बैठकीचं आयोजन. अजित पवार, सुनील तटकरे, भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे उपस्थित राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल. सत्ता आहे म्हणून आम्ही करतो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान देणार. कोकाटेंकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल. अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांचा कालावधी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं बंदुकीचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता. कोकाटेंवर दाखल गुन्ह्यात बंदूक परवानाही रद्द होण्याची शक्यता. कामगारांना रोख पगार द्यावा लागत असल्यानं कोकाटेंनी घेतला होता परवाना. आरोप झाले तर मंत्र्यांनी जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा. राज्यातील मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांवर बोलताना अण्णा हजारेंची नाव न घेता कोकाटे आणि मुंडेंबाबत प्रतिक्रिया. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार. आंबेडकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत केली घोषणा. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. अब्दुल सत्तार यांनी शासकीय अनुदान लाटल्याचा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. सत्तारांनी वाढीव अनुदान मंजूर नसताना अनुदान वाढवलं असाही आरोप. भाजप आमदार आपल्या भेटीला उपक्रम राबवणार. संजय केळकर, निरंजन डावखरे होणार सहभागी. गणेश नाईकांच्या जनता दरबार घोषणेनंतर ठाण्यामध्ये भाजपची आणखी एक मोठी घोषणा. मुरलीधर मोहोळांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना गुंड गजानन मारण्याच्या टोळीकडनं मारहाण. गाडीला धक्का का दिला म्हणत चौघांकडून मारहाण. या प्रकरणी 3 गुंडांना अटक. मारणेचा भाचा मात्र फरार. मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केलं जातं तर सर्वसामान्य जनतेचं काय? सुप्रिया सुळेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याचीही मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण. मुख्य आरोपी हितेश मेहता, धर्मेश पेन आणि अभिमन्यू भवन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा कथित व्हिडिओ समोर. झिशान अख्तर नावाच्या आरोपीने मी परदेशात पळून गेल्याचा व्हिडिओमध्ये दावा. आता माझ्या शत्रूंची खैर नाही, कथित व्हिडिओतनं धमकी. इंडियाज गॉट टॅलेंट प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचं समन्स. राखी सावंतला 27 फेब्रुवारीला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश. साताऱ्यातल्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं वक्तव्य. तर स्थानिक पातळीवर भाजप जर स्वबळावर लढण्याची भाषा करत असेल तर शिवसेना देखील स्वबळावर लढेल. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये अधिकारी कशा पद्धतीने अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याप्रकरणी तातडीने सुनावणी घ्या. अतिरिक्त आयुक्तांचे आदेश. माझाच्या बातमीची प्रशासनाकडून दखल. 3 वर्ष पाठपुरावा करणाऱ्या पाटील कुटुंबांनी मानले माझाचे आभार. कोर्ल्यामध्ये निर्माणाधीन घर कोसळलं. घटनेत 12 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी. विटर परेरा रोडवरची घटना. सीसीटीव्हीत कैद. प्रकरण कंत्राटदारांवर प्रकरणी गुन्हा दाखल. नागपूरमध्ये कालच उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलाच्या कॉन्क्रीटच्या विटेच्या आकाराचा तुकडा कोसळला. पुलाखालून जाणाऱ्या कारवर तुकडा कोसळल्यानं कारचं नुकसान. घटनेनंतर पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर संशय व्यक्त. कांजूर पूर्वेतील कारशेडच्या जागेत भीषण आग. परिसरात धुराचे लोट. अग्निशमनचे 10 बंब दाखल. आगीचं कारण अस्पष्ट.
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात जीबीएसमुळे एका वृद्धाचा मृत्यू. जीबीएसमुळे कोल्हापुरात आतापर्यंत 4 रुग्ण दगावले, तर सीपीआरमध्ये 12 रुग्णांवर उपचार सुरू असून 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर. पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात मूर्तिकार एकवटले. राज्यभरातील मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक. सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचाही इशारा. पुणे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका. 1,500 कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून तब्बल 45 कोटींचा दंड. कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा कितीतरी अधिक दंड वसुलीची नोटीस. लेखा आणि वित्त विभाग कर्मचाऱ्यांनी घातलेल्या घोळाचा फटका. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 6,256 कोटींचा अर्थसंकल्प सादर. कोणतीही करवाढ नाही. मागील वर्षीच्या तुलनेत 415 कोटींची वाढ करत अर्थसंकल्प सादर. भोसरी विधानसभेला झुकतं माप. तुलनेने चिंचवड आणि पिंपरीला कमी निधी. महापालिकेकडून पनवेलमधील महिलांना वाहन चालवण्याचं मोफत प्रशिक्षण असा उपक्रम राबवणारी पनवेल राज्यातली पहिली महापालिका. यासाठी अर्थसंकल्पात 25 लाखांची तरतूद. हिंगोलीत चाकूने वार करत 19 वर्षीय तरुणीची हत्या. आरोपी अभिषेक खिल्लारी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल. हत्येचं कारण मात्र अस्पष्ट. प्रेम प्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावातील धक्कादायक घटना. संतप्त झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची केली तोडफोड. तुळजापूरच्या पुजारी मंडळाचं तहसील कार्यालयासमोर उपोषण. ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी. पालकमंत्री सरनाईकांसमोर एका पोलीस अधिकाऱ्याने धमकावल्याचा पुजाऱ्याचा आरोप. भिवंडीत एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक प्रकरणी दोघांना अटक करत 35 एटीएम कार्ड शांतीनगर पोलिसांकडून जप्त. पंढरपुरात दर्शन मंडप तांत्रिक दुरुस्तीमुळे विठ्ठल रुक्मिणी स्कायवॉक दर्शन मंडपाचं 130 कोटींचं टेंडर रद्द. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. भिवंडीत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन. दुर्मिळ जातीचे गाय, बैल, शेळी, मेंढ्या, अश्व प्रदर्शनात लक्षवेधी. 2 दिवस सुरू राहणार प्रदर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.